नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व चांगलेच असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की गुगल जेमिनाचा यूज करून साध्या टेक्स्टला आपण एक प्रोफेशनल वर्ड फाईलमध्ये कशाप्रकारे कन्वर्ट करू शकतो, ते पण अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये. तर मित्रांनो, काय होत आहे की आता एआयचा खूप जास्त प्रमाणात यूज होत आहे. त्यामुळे तुमचा टाईम पण वाचणार आहे आणि तुमची त्यामध्ये काम पण सोपं होणार आहे आणि प्रोफेशनल होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला अशाच प्रकारे एआयचा कुठे कुठे यूज कशा प्रकारे करायचा ते शिकायचं असेल, तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खरंच या व्हिडिओतून तुमचा फायदा झाला असेल तर तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. तर चला मग वेळ न गमावता आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया. आता वर्ड फाईल तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जे तुमचं टेक्स्ट आहे ते प्रॉपरली सिक्वेन्शियली अरेंज करायचं आहे. समजा इथे काय केलं, मी एक वर्ड फाईल क्रिएट केली. यामध्ये फक्त बुलेट वगैरे काहीच यूज केलं नाही. फक्त मी जे टेक्स्ट आहे ते सिक्वेन्शियली असं अरेंज केलं. म्हणजे अगोदर एम आहे, त्याच्याखाली एम, तसं ऑब्जेक्टिव्ह आहे, याच्याखाली ऑब्जेक्टिव्ह. यामध्ये तुम्ही बुलेट वगैरे यूज करण्याची गरज नाही आहे. त्यामध्ये फक्त काय करायचं, समजा तर तुम्ही ते एम दिलं. एमच्या नंतर अशा प्रकारे हे जे डिवाईड करायचं, म्हणजे यानंतर काय आहे, दुसरा पार्ट आहे. अशा प्रकारे त्याला डिवाईड करायचं, म्हणजे त्या एआयला डायरेक्ट समजेल की हा वेगळा पार्ट आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला कंट्रोल ए करून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक कोणतेही क्रोम ब्राउझर, म्हणजे कोणतेही ब्राउझर तुम्ही ओपन करू शकता सिक्युअर. तर आपण काय करू, इथे एक ब्राउझर ओपन करू. मी ते क्रोम ब्राउझर ओपन करतो आणि ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे सर्च करायचं आहे. थोडं वेट करा, कारण हे लोडिंग करत आहे. त्यामुळे आता लोड झालं. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला इथे सर्च करायचं आहे जेमिनाय, किंवा तुम्ही गुगल जेमिनाय पण सर्च करू शकता. आता सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर त्याची गुगल जेमिनायची तुम्हाला एक वेबसाईट मिळून जाईल. https://google.gemini.google.com अशा प्रकारे जी याची ओरिजिनल वेबसाईट आहे ते ओपन करायची, कारण यामध्ये तुम्हाला भरपूर काही खाली वेबसाईट मिळून जातील. त्यामधली प्रॉपर वेबसाईट गुगल जेमिनायची ओपन करायची. त्यानंतर मित्रांनो, आता अशा प्रकारे तुम्हाला गुगल जेमिनायचं इंटरफेस दिसून जाईल. यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम जर गुगल जेमिनायचा यूज करत असाल, तर अगोदर तुम्हाला लॉग इन किंवा साइन इन करायला लावेल, तर ते करून घ्यायचं. आता सपोज तुम्ही साइन इन लॉग इन वगैरे करून घेतलं, त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्याचा इंटरफेस दिसेल. यामध्ये आता काय करायचं, आपल्याला जी आपली वर्ड फाईल आहे, त्या वर्ड फाईलमधलं फक्त आपल्याला टेक्स्ट कॉपी करायचं आहे. अशा प्रकारे कंट्रोल ए करायचं आणि कंट्रोल सी करून पूर्ण जे टेक्स्ट आहे ते कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर आपण परत काही करू, आता जेमिनायमध्ये परत येऊन जाऊ आणि इथे काय करायचं, तुम्हाला कंट्रोल व्ही करून पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण जे टेक्स्ट आहे तुमचं इथे पेस्ट झालेलं दिसेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे खाली म्हणजे पूर्ण टेक्स्टच्या खाली आपल्याला टाईप करायचं आहे, म्हणजे प्रॉम्प्ट द्यायचा आहे. सिम्पल आहे, त्यामध्ये काही जास्त कॉम्प्लिकेटेड काहीच नाही. तर यामध्ये तुम्हाला प्रॉम्प्ट द्यायचा आहे, तो म्हणजे कन्वर्ट धिस इनटू प्रोफेशनल म्हणा, किंवा प्रॉपर वर्ड फाईल असं तुम्ही टाकू शकता. इथे मी लिहितो प्रोफेशनल वर्ड फाईल. अशा प्रकारे काय करायचं, टाईप करायचं आहे. इथे प्रोफेशनलमध्ये ओ राहिलेला आहे, तो ओ टाकून देतो मी. अशा प्रकारे तुम्हाला कन्वर्ट दिस इनटू प्रोफेशनल वर्ड फाईल, किंवा तुम्ही इथे माईकचा यूज करून पण बोलू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हा छोटासा प्रॉम्प्ट द्यायचा आहे. आणि प्रॉम्प्ट दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता हे जे मी टेक्स्ट घेतलं, या टेक्स्टमध्ये आपल्याला काय दिसत आहे, टेबल वगैरे आहे. म्हणजे जी वर्ड फाईल आहे, मी तुम्हाला एक वेळा दाखवून देतो. तोपर्यंत काय होईल, ती वर्ड फाईल आपली जनरेट होईल, कारण त्याला 2 ते 3 मिनिट लागतात. अशा प्रकारे. आणि यामध्ये तुम्हाला हे दिसत आहे, हे मी असं टेक्स्टमध्येच लिहिलं आहे, फक्त यामध्ये टेबलमध्ये अरेंज केलेलं नाही. पण काय होईल, हे जे AI जेव्हा आपण याला पूर्ण प्रॉम्प्ट वगैरे देऊ, तरी पूर्ण जे फाईल आहे ते वर्डमध्ये प्रॉपर चेक करून ते तुम्हाला टेबल फॉर्ममध्ये पण अरेंज करून देईल. फक्त यामध्ये एक तुम्हाला फोटोज वगैरे इम्पोर्ट करायची नाही, म्हणजे या तुमचे जे टेक्स्ट फाईल आहे यामध्ये फोटो वगैरे घ्यायची नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, टेक्स्ट मॅटर असेल, टेबल फॉर्मॅट असेल, म्हणजे ते फक्त अरेंज करून घ्यायचं साधारण, बस तेवढं. यामध्ये फक्त तुम्हाला सांगायचं आहे, फोटो यूज करायचा नाही, कारण AI फोटो वगैरे ते प्रॉपर तुमचा ॲडजस्टमेंट करून देणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपण परत जेमिनायकडे जाऊ. त्याने फाईल आता इथे दिसते तुम्हाला अशा प्रकारे, युअर मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट फॉर्मॅटेड फॉर द MSc केमिस्ट्री ग्रुप, म्हणजे इथे रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे वर्ड फाईल दिसून जाईल. यावरती ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की अशा प्रकारे प्रोफेशनली तुम्हाला सांगितलं ना मी, आपण काय केलं, फक्त मॅटर दिलेलं आहे, म्हणजे टेक्स्ट मॅटर दिलं. इथे तुम्हाला दिसत असेल एक प्रोफेशनल मस्त तुम्हाला इथे जे टेबल फॉर्मॅट आहे तो पण इथे दिलाच असेल. आणि बाकीचे टेक्स्ट वगैरे आहे ते पण आपलं प्रॉपर जे बुलेट वगैरे आहे त्याचा यूज करून अरेंज झालेला आहे. यामध्ये कलर पण चांगले यूज केलेले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही यामध्ये काय करू शकता, एकदम 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमच्या साध्या टेक्स्टला एक प्रोफेशनल वर्ड फाईलमध्ये तयार करू शकता. आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं असं की यामध्ये फोटो वगैरे AI प्रॉपरली तुमचे ॲडजस्ट वगैरे करत नाही. त्याकरिता तुम्हाला ते सेपरेटली स्वतःहून ॲडजस्ट करावे लागतील. त्यामध्ये आता यानंतर काय करायचं, याला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन दिसते डाउनलोड. या डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ते तुमच्या सिस्टममध्ये डाउनलोड होईल.
समजा इथे काय झालं, आता इथे डाउनलोडमध्ये आपण याला काय करू, हे डाउनलोड झालेलं दिसत आहे. यामध्ये याला करू आपण आता अशा प्रकारे फाईलमधून ओपन करून टाकू. ओपन केल्यानंतर आता तुम्ही काय करू शकता, यामध्ये चेंजेस वगैरे तुम्हाला जर एडिटिंग वगैरे करायची असेल तर यामध्ये तुम्ही करू शकता. यामध्ये इथे एंटर वगैरे केलं, फोटो वगैरे ॲड करायचा असेल त्या अगोदर अनेबल एडिटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे काय करायचं, तुम्ही कुठे तुम्ही क्लिक करून तिथे एडिटिंग वगैरे जे काही चेंजेस वगैरे फोटो वगैरे काही ॲड करायचे असतील तर तुम्ही इथे करू शकता. आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल आणि यामुळे तुम्हाला एक तर बेनिफिट झालाच असेल की तुमचा 2 ते 3 मिनिटात आतमध्ये तुम्हाला जर टेक्स्टला वर्डमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच व्हॅल्युएबल ठरला असेल. जर ठरला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर खरंच तुम्हाला यातून काही फायदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.